नमस्कार. मी प्राध्यापक जी के पाटील सर. मागच्या 10 वर्षापासून अंबेजोगाई व लातूरमध्ये दीपस्तंभ पॉईंट ऑफ केमिस्ट्री म्हणजे आपलं DPC च्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना डॉक्टर व इंजिनियर बनवण्यासाठी अविरत झगडत आहे. बाळांनो, तुमच्यासमोर येण्याचा मूळ हेतू हा आहे. सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे, त्यामुळे आपण ऑफलाईन क्लास घेऊ शकत नाहीत. मग आता हे ऑफलाईन क्लास न घेतल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. सध्या नुकताच 10वीचा रिझल्ट लागलेला आहे. 10वी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. बाळांनो, तुम्हाला आता 11वी 12वी करून डॉक्टर व इंजिनियर बनायचं आहे. त्यासाठी तुम्ही मार्ग शोधताय. आपल्या अंबेजोगाई शहरामध्ये तसंच लातूर शहरामध्ये एकमेव दीपस्तंभ पॉईंट ऑफ केमिस्ट्री हा असा क्लास आहे ज्यामध्ये व्हिज्युअलाइज, ॲनिमेटेड आणि मूवी टाईप्स सर्व लेक्चर्स ऑनलाईन पद्धतीने प्रोव्हाइड करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी बाळांनो, हा व्हिडिओ मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. 10 तारखेपासून म्हणजेच आजपासून आपण ऑनलाईन बॅच स्टार्ट करतो आहे. तर तुम्हा सगळ्यांना एक आव्हान आहे, लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. ॲपची लिंक घ्या, ईमेल ID पासवर्ड घ्या आणि ह्या दीपस्तंभ पॉईंट ऑफ केमिस्ट्रीच्या म्हणजेच DPCच्या ऑनलाईन कोर्सला जॉईन व्हा. ठीक आहे. तर बाळांनो, हे ऑनलाईनचं नवीन 11वीचं पहिलं लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये पहिला टॉपिक 11चा ज्याचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. ठीक आहे बाळांनो. तर हा टॉपिक बघत असताना या टॉपिकला आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो मोल कन्सेप्ट. टॉपिकचं नाव काय सांगितलं मी? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. याचं दुसरं नाव काय रे बाबा? मोल कन्सेप्ट. तर आज आपण बघणार आहोत सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री और मोल कन्सेप्ट. आता बघा काय आहे नावाचं, हेडिंग काय आहे टॉपिकचं? सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. म्हणजे केमिस्ट्री शिकण्यासाठी काही तुम्हाला बेसिक टर्म शिकायच्यात, काही बेसिक कन्सेप्ट शिकायचेत. तो कन्सेप्ट कोणता आहे रे बाबा? तर तो कन्सेप्ट आहे मोल. म्हणून याचं दुसरं नाव काय सांगितलं मी? मोल कन्सेप्ट. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय येतं आपल्यासमोर? तर सगळ्यात पहिल्यांदा मॅटर येतं बाळांनो. काय येतं आपल्यासमोर? मॅटर. काय असेल रे हे मॅटर? मॅटर म्हणजे काय? तर बाळांनो बघा, या युनिवर्समध्ये ज्या सबस्टन्सला किंवा ज्या थिंग्सला स्पेस लागतो ते सगळं मॅटर आहे. काय म्हटलं मी? ओव्हरऑल युनिवर्समध्ये ज्या थिंग्सला स्पेस लागतो ते सगळं काय आहे? मॅटर आहे. बघा बाळांनो, एअर आहे, एअरला स्पेस लागतो. एअर काय झालं आपलं? मॅटर. मी आहे, मला काय लागतो? स्पेस. मी पण काय झालो? मॅटर. अर्थ आहे, अर्थला पण काय लागतो? स्पेस लागतो. अर्थ पण काय असेल? मॅटर. सन आहे, त्याला पण काय लागतो? स्पेस लागतो. ते पण काय असेल? मॅटर. गॅलेक्सी आहे, गॅलेक्सी ती पण काय असेल? मॅटर. ठीक आहे. तर बघा बाळांनो, युनिवर्समध्ये ज्याला काय लागतो? स्पेस लागतो. ते सगळं काही असेल मॅटर. ठीक आहे. पेन मॅटर. ठीक आहे. बोर्ड मॅटर. ऑल थिंग्स. वॉटर काय? मॅटर. तुम्ही ज्या मोबाईलमध्ये बघतायत तो मोबाईल पण काय? मॅटर. एनिथिंग विच ऑक्युपाइड स्पेस. एनिथिंग which occupied space and which has mass.
अँड विच हॅज मास कॉल्ड ॲज मॅटर. हे ज्याला ज्याला स्पेस लागतो ते पण काय असेल मॅटर. सोबत ज्याला ज्याला स्पेस लागतो ते काय असेल मॅटर. सोबत त्याला काय असलं पाहिजे रे बाबा, मास असलं पाहिजे. त्याला काय असलं पाहिजे, मास. हे मास कशाला म्हणायचं. मला मास आहे का, आहे. एअरला मास आहे का, आहे. सनला मास आहे का, आहे. अर्थला मास आहे का, आहे. हे मास कशाला म्हणायचं, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत ना त्याला मास म्हणायचं. ज्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत ना त्याला मास म्हणायचं. युनिवर्समध्ये ज्याला ज्याला स्पेस लागतो आणि ज्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत ना बाबा, त्या प्रत्येकाला काय म्हणणार मी, मॅटर म्हणणार. झालं एवढंच नाही. तर बानो बघा, ज्याला ज्याला स्पेस लागतो, ज्याला ज्याला मास आहे आणि ज्याला ज्याला तुम्ही ना फील करू शकता. काय करू शकता, फील करू शकता, त्याला तुम्ही काय म्हणणार, मॅटर. ओके. हे फील कसं करतो रे, आपण 5 सेन्सने फील करतो. जे डोळ्यानं दिसतं ते पण काय असेल, मॅटर. ज्याचा स्मेल येतो ते पण काय असेल, मॅटर. स्पर्शानं जे जाणवतं ते पण काय असेल, मॅटर. ज्याची चव चाखता येते ते पण काय असेल, मॅटर. हे 5 सेन्सने आपण ज्या ज्या थिंग्सला फील करू शकतो ना ते सगळं काही काय असेल रे बाबा, मॅटर असेल. मग आता बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री आपल्याला शिकत असताना सगळ्यात पहिली टर्म कोणती बघायची आहे, मॅटर. तर मॅटरची केली आपण डेफिनेशन. काय डेफिनेशन केली की बाबा, ज्याला ज्याला स्पेस लागतो, ज्याला ज्याला मास आहे आणि ज्याला ज्याला 5 सेन्सच्या साह्यानं आपण फील करू शकतो ना ते सगळं काही मॅटर असेल. आता याला कसं म्हणणार मी, एनिथिंग इन द युनिवर्स विच ऑक्युपाइड स्पेस विच हॅज मास अँड विच फील बाय यूजिंग 5 सेन्स कॉल्ड ॲज मॅटर. कॉल्ड ॲज मॅटर. बघा, त्याला काय म्हणतो आपण, मॅटर म्हणतो बाळांनो. ठीक आहे. आता हे जे मॅटर आहे, ह्या मॅटरची स्टडी म्हणजे सायन्सची स्टडी. ओके. 11th तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेत आहे, 11th सायन्स स्ट्रीम, बरोबर. सायन्समध्ये काय करायचं आहे तुम्हाला, तर मॅटरची स्टडी करायची. कशाची स्टडी करायची आहे, मॅटरची. मॅटर काय असतं रे बाबा, आत्ताच सांगितलं मी. एनिथिंग इन द युनिवर्स विच ऑक्युपाइड स्पेस विच हॅज मास अँड विच फील बाय यूजिंग 5 सेन्स called as matter. Called as matter. And study of matter called as science. Study of matter called as science. ठीक आहे, त्याला आपण सायन्स म्हणतो. आता मॅटरची स्टडी करायची म्हणजे काय करायची, लेट अस कन्सिडर मॅटर आहे. एक ह्युमन बेईंग आहे, मी. ओके. माझ्या बॉडीमध्ये कोणत्या कोणत्या बायोकेमिकल रिॲक्शन्स होतात त्याची मी स्टडी करू शकतो. किंवा मला काही मी काही इन्फेक्टेड आहे, किंवा आता एखादा ॲनिमल आहे, ओके, त्याला एखादा डिसीज झालेला आहे, त्याला रिकवर करायचं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला त्या मॅटरची स्टडी करायची आहे. तुम्ही जो मॅटर निवडलेला आहे तो मॅटर लिव्हिंग बेईंग्स आहे. तर बाळांनो, जेवढे काही लिव्हिंग बेईंग्स आहेत त्यांची स्टडी आपण बायोलॉजीमध्ये करतो. ओके. त्यानंतर बाबा जे काही मॅटर आहे, अर्थ आहे, अर्थ आपली सर्क्युलर फिरते, बरोबर. अर्थ आहे, ठीक आहे. अर्थला व्हेलॉसिटी आहे, अर्थला ॲसलरेशन आहे. ओके. अर्थला टेम्परेचर आहे, अर्थला व्हॉल्यूम आहे, अर्थला मास आहे. ह्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत ना, ह्या प्रॉपर्टीची स्टडी आपण फिजिक्समध्ये बघतो. आणि त्यानंतर बाबा मॅटर आहे, त्या मॅटरचं मला कन्व्हर्जन करायचं आहे. एक टाईपचं मॅटर माझ्यासमोर आहे, त्याला मला दुसऱ्या टाईपच्या मॅटरमध्ये कन्वर्ट करायचं. एका टाईपचं मॅटर मला दुसऱ्या टाईपच्या मॅटरमध्ये कन्वर्ट करायचं. हे कन्व्हर्जन ऑफ मॅटर जो प्रकार आहे ना बाबा, त्याची स्टडी ना मी केमिस्ट्रीमध्ये करतो. तर बघा, सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर आपण बायोलॉजी, फिजिक्स आणि आपला विषय केमिस्ट्री, ठीक आहे, या तिघांबद्दल बघतो आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी काय सांगितलं, लिव्हिंग बिईंगची स्टडी बायोलॉजी. मॅटरशी रिलेटेड लॉज असतील ना, दॅट इज फिजिक्स. आणि मॅटरचं जे कन्व्हर्जन आहे ना बाबा, ते कन्व्हर्जन आपल्याला शिकायचं असेल ना तर ते कशामध्ये शिकू शकतो आपण, केमिस्ट्री. फॉर एक्झाम्पल,
माझ्याकडं हायड्रोजन आहे H2, माझ्याकडं ऑक्सिजन आहे O2. H2 एक मॅटर आहे, O2 एक मॅटर आहे. ह्या दोघांपासून मी नवीनच मॅटर बनवलं H2O. ठीक आहे, तर H2 वेगळं मॅटर, O2 वेगळं मॅटर आणि त्याच्यापासून बनवलेलं H2O काय असेल वेगळं मॅटर. तर मी काय केलं, H2 आणि O2चं कन्व्हर्जन H2Oमध्ये केलं. ही जी स्टडी येणार आहे ना बाबा, दिस इज अंडर केमिस्ट्री. मग सगळ्यात पहिल्यांदा मी काय सांगितलं बाबा तुला, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा टॉपिक आपण बघतोय. त्या टॉपिकमध्ये सगळ्यात पहिली टर्म कोणती आली महत्त्वाची, तर मॅटर आली. मॅटरबद्दल काय बोललो आपण, एनिथिंग इन द युनिवर्स विच ऑक्युपाइड स्पेस, विच हॅज मास अँड विच फील बाय युझिंग 5 सेन्स कॉल्ड ॲज मॅटर. अशी मी तुम्हाला मॅटरची डेफिनेशन सांगितली. ठीक आहे, ह्या स्टडी ऑफ मॅटर कॉल्ड ॲज सायन्स तुम्हाला सांगितलं. आणि मॅटरच्या 3 ब्रँचेस आपण केल्या, सायन्सच्या 3 ब्रँचेस आपण केल्या. एक केलं बायोलॉजी, एक केलं फिजिक्स, एक केलं केमिस्ट्री. बायोलॉजीमध्ये लिव्हिंग बिईंग्स, फिजिक्समध्ये मॅटरशी रिलेटेड लॉज आणि केमिस्ट्रीमध्ये कन्व्हर्जन ऑफ मॅटर. मॅटरचं कन्व्हर्जन कसं करायचं याचा अभ्यास आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, तर बाळांनो, नाव दॅट इज अ इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ दिस टॉपिक. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे केमिस्ट्रीचा. तर आपण काय बघणार, फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज ऑफ मॅटर. ठीक आहे, आता बघा मॅटर जे आहे ना त्याचा फिजिकल चेंज म्हणजे काय असतं. एखादं मॅटर सॉलिड आहे, आईस, त्याला कन्वर्ट केलं मी वॉटरमध्ये. वॉटर कोणत्या स्टेटमध्ये आहे, लिक्विड स्टेटमध्ये. आणि वॉटरला मी कन्वर्ट केलं वेपर्समध्ये. वेपर्स कोणत्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये. मॅटरचं कन्वर्जन म्हणजे काय रे बाबा, केमिस्ट्री. मग हे जे कन्वर्जन केलं आपण, आईस, वॉटर आणि वेपर्स, हे जे कन्वर्जन झालं ना बाळा, तर यामध्ये ना आईसचा फॉर्म्युला काय रे, H2O. वॉटरचा फॉर्म्युला काय रे, H2O. वेपरचा फॉर्म्युला काय रे बाबा, H2O. H2O तुझं फिक्स आहे, पण तरीही तू मॅटरचं कन्वर्जन 3 स्टेटमध्ये केलं. फॉर्म्युला जागेवर ठेवून केलेल्या कन्वर्जनला फिजिकल कन्वर्जन किंवा फिजिकल चेंज असं म्हणतो. त्याच्याऐवजी मी काय केलं रे, H2O होता माझ्याकडं, त्या H2Oमध्ये अजून एक ऑक्सिजन टाकून H2O2 बनवला. H2O होता माझ्याकडं, त्यामध्ये O2 टाकून मी H2O2 बनवला. वॉटरमध्ये ऑक्सिजन टाकून मी हायड्रोजन परऑक्साईड बनवला. हा जो चेंज आहे ना बाबा, तर हा केमिकल चेंज आहे. म्हणजे आता बघा बाळांनो, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये बेसिक वर्ड आला आपला मॅटर. मॅटरची स्टडी आपल्याला केमिस्ट्रीमध्ये करायची आहे, म्हणजे कन्वर्जन ऑफ मॅटर करायचं आहे. मॅटरचं कन्वर्जन करत असताना 2 टाईपचं कन्वर्जन आपण करतो आहे, फिजिकल आणि केमिकल. फिजिकलमध्ये फॉर्म्युला जागेवर ठेवून कन्वर्जन करायचं आहे आणि केमिकलमध्ये आपल्याला फॉर्म्युलाच बदलून टाकायचं आहे. तर हे आहे क्लासिफिकेशन ऑफ मॅटर बाय केमिकल व्ह्यू, बाय द व्ह्यू ऑफ केमिस्ट्री. आपण याला क्लासिफाईड केलं. आपण काय सांगितलं, मॅटर केमिस्ट्रीमध्ये 2 फॉर्ममध्ये क्लासिफाईड होतं, एक फिजिकल फॉर्म आणि दुसरा केमिकल फॉर्म. फिजिकल फॉर्म, केमिकल फॉर्म. तर आता हा फिजिकल फॉर्म आहे, त्यामध्ये आपण मॅटरची स्टेट बदलतो. मॅटरच्या जनरली 3 स्टेट घेतो आपण, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. केमिकल फॉर्ममध्ये येताना सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतो की हे मॅटर प्युअर आहे का मिक्सचर आहे. काय असतं प्युअर आणि मिक्सचर, तर प्युअर फॉर्ममध्ये मॅटरचा फॉर्म्युला फिक्स असतो. प्युअर फॉर्ममध्ये मॅटरचा फॉर्म्युला फिक्स असतो. मिक्सचरमध्ये वेगवेगळ्या फॉर्म्युल्याचे मॅटर एकमेकामध्ये इनडेफिनिट प्रोपोर्शनमध्ये मिक्स केलेले असतात. विथ एक्झाम्पल, जर मी वॉटर घेतलं तर फॉर्म्युला H2O हा झाला प्युअर फॉर्म. पण वॉटरमध्ये मी शुगर टाकली, वॉटरमध्ये मी NaCl टाकलं, वॉटरमध्ये मी टी पावडर टाकली इनडेफिनिट प्रोपोर्शनमध्ये, तर ते झालं बाबा मिक्सचर. ते काय झालं, मिक्सचर. ठीक आहे, तर हे मिक्सचर असेल आणि एक असेल प्युअर फॉर्म. आता प्युअर फॉर्ममध्ये पण बाबा 2 टाईप्स आहेत. एक टाईप आहे एलिमेंट्स आणि दुसरा टाईप आहे कंपाऊंड. एक टाईप आहे एलिमेंट्स आणि दुसरा टाईप आहे कंपाऊंड.
हे एलिमेंट्स कुणाला म्हणायचं? जो फर्दर डिवाइड होत नाही ना त्याला एलिमेंट्स म्हणायचं. गोल्ड असेल रे बाबा डिवाइड होत नाही, सिल्वर असेल डिवाइड होत नाही, आयर्न असेल डिवाइड होत नाही, ऑक्सिजन असेल डिवाइड होत नाही, H2 असेल डिवाइड होत नाही. हे जे डिवाइड होत नाहीत आणि ज्याचा फॉर्म्युला फिक्स आहे ते एलिमेंट्स झाले बघ. ठीक आहे. हे दुसरं आहे आपल्याकडं प्युअर फॉर्ममध्ये कंपाऊंड्स. तर कंपाऊंड्स कुणाला म्हणायचं? ओके, ज्याचा फॉर्म्युला फिक्स आहे पण जे डिवाइड होऊ शकतं त्याला कंपाऊंड म्हणायचं. NaCl, Na आणि Cl मध्ये डिवाइड होतं. KCl, K आणि Cl मध्ये डिवाइड होतं. शुगर कार्बन हायड्रोजन ऑक्सिजनमध्ये डिवाइड होते. वॉटर हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये डिवाइड होतं. या सगळ्यांना फॉर्म्युला फिक्स आहे पण हे डिवाइड जे होतं ना ते असेल कंपाऊंड्स. ओके. आणि बाबा हे कंपाऊंड एकमेकामध्ये मिक्स झाले किंवा एलिमेंट एकमेकामध्ये मिक्स झाले इनडेफिनेट प्रपोर्शनमध्ये तर त्याच्यापासून तयार होतं मिक्सचर. तर काय कळालं आपल्याला? बघा, मॅटर आहे, स्टडी ऑफ मॅटर कॉल्ड ॲज सायन्स. मॅटरचं क्लासिफिकेशन केमिस्ट्रीच्या विभागाने दोनमध्ये होतं. एक आहे फिजिकल आणि दुसरं आहे केमिकल. फिजिकलमध्ये 3 स्टेट आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. आणि केमिकल फॉर्ममध्ये 2 फॉर्म आहेत, एक आहे प्युअर फॉर्म आणि दुसरा आहे मिक्सचर. प्युअर फॉर्ममध्ये 2 आहेत, एक आहे एलिमेंट्स आणि दुसरं आहे कंपाऊंड. तसंच बाबा मिक्सचर बघत असताना मिक्सचर 2 टाईपमध्ये डिवाइड होतं. एक आहे होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरं आहे हेट्रोजिनियस मिक्सचर. ठीक आहे. होमोजिनियस मिक्सचर सिंगल स्टेटमध्ये असतं, हेट्रोजिनियस मिक्सचर डिफरंट स्टेटमध्ये असतं. सिंगल स्टेटमध्ये म्हणजे कसं रे बाबा, वॉटर घेतलं, शुगर घेतली, वॉटरमध्ये ॲड केली, स्टर केली, जे शुगर सोल्युशन तयार होईल ते सिंगल स्टेटमध्ये असतं. पण इकडंच वॉटर घेतलं, त्यामध्ये प्लास्टिकचे तुकडे टाकले मी, स्टर केले, ते एकमेकामध्ये मिक्स झाले का? नाही. ते मिक्सचर असेल पण कसं असेल? हेट्रोजिनियस मिक्सचर. तर बघूया आपण ट्री डायग्राम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं? मॅटर 2 टाईपमध्ये क्लासिफाईड झालं. एक असेल फिजिकल फॉर्म, दुसरा असेल केमिकल फॉर्म. फिजिकल फॉर्ममध्ये फॉर्म्युला रिमेन कॉन्स्टंट. केमिकल फॉर्ममध्ये ओके चेंज इन फॉर्म्युला. ठीक आहे. फिजिकल फॉर्ममध्ये आपण बघितलं 3 स्टेट असतात, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. केमिकल फॉर्ममध्ये आपण बघितलं 2 फॉर्म असतात, एक असतो प्युअर फॉर्म आणि दुसरा असतो मिक्सचर. प्युअर फॉर्ममध्ये 2 एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. ठीक आहे. मिक्सचरमध्ये 2 होमोजिनियस मिक्सचर, हेट्रोजिनियस मिक्सचर. ठीक. तर बाळांनो, हा होता इंट्रोडक्टरी पार्ट आपल्या टॉपिकचा. हा टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला आव्हान करतो, लवकरात लवकर DPCचं ॲप मागवून घ्या. ओके. त्यासाठी मोबाईल नंबर तुम्हाला देतो आहे बाळांनो, 95 11 87 92 25. ह्या नंबरवर कॉल करा आणि आपलं ऑनलाईन ॲडमिशन कन्फर्म करून घ्या. ठीक आहे. तोपर्यंत बाय.